शून्यातून 35,000 कोटींची संपत्ती कमवणाऱ्या या माणसाने आज त्यातली 75% संपत्ती ही दान केली आहे. का? कारण त्यांच्या एकुलत्या एक 49 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. कशामुळे? तर कार्डियक अरेस्टमुळे. म्हणजे फक्त विचार करा की भारतातल्या सगळ्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक, ज्यांच्याकडे सगळ्या फॅसिलिटीज आहेत, तरी सुद्धा ते आज एवढे हेल्पलेस झाले आहेत. उद्या जर अशीच परिस्थिती एखाद्या सर्वसामान्य कुटुंबावर किंवा तुमच्यावर झाली आणि तुम्ही जर तुमच्या कुटुंबाचा आर्थिक आधार असाल आणि उद्या तुम्हालाच काही झालं तर तुमच्या कुटुंबाची काय अवस्था होईल याचा फक्त विचार करा. आणि तुमच्या कुटुंबासाठी एक सिक्युअर फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं यासाठी मी एक प्लॅन बनवला आणि या प्लॅनची लिंक मी आपल्या अबाउट सेक्शन मध्ये अशा प्रकारे दिलेली आहे. तिथून ते तुम्ही चेकआउट नक्कीच करू शकता. आता यात आहे ना, फक्त तुम्ही 400 ते 500 रुपये महिना देऊन तुमच्या कुटुंबासाठी 2 कोटीचं प्रोटेक्शन घेऊ शकता. आता याची प्रोसेस सुद्धा खूप सोपी आहे. याच्यामध्ये तुम्ही 51 पेक्षा जास्त इन्शुरन्स कंपन्यांचे प्लॅन कम्पेअर करून तुमच्यासाठी एक बेस्ट पॉलिसी घेऊ शकता. आणि हे जर तुम्ही ऑनलाईन घेतलेत ना, तर तुम्हाला याच्यावर 15% पर्यंत डिस्काउंट सुद्धा मिळेल. आणि जितक्या लवकर हे प्रोटेक्शन तुम्ही घ्याल ना, तितकाच कमी प्रीमियम लागतो. आणि आता तर सरकारने टर्म इन्शुरन्स वरचा जीएसटी सुद्धा शून्य केलाय. त्याच्यामुळे कमी खर्चात मोठं प्रोटेक्शन. या प्लॅनची लिंक मी आपल्या अबाउट सेक्शन मध्ये अशा प्रकारे दिलेली आहे. तिथून ते तुम्ही चेकआउट नक्कीच करू शकता.